हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल स्वरा अँड बनी. तर कसे आहात तुम्ही सगळे? मी तर एकदम मस्त. तर आज आम्ही जात आहोत केरळला, पण आम्ही डायरेक्टली केरळला नाही जाणार आहोत. आम्ही आधी पुण्याच्या एअरपोर्टला जाणार आहोत, मग आम्ही तिथून केरळच्या एअरपोर्टवरती लँड होणार आहोत. तर आमच्या गाडीत टोटल 9 जण होते आणि गाडी होती आमची 7 सीटर. खूप अडचण होत होती. आम्ही उतरलो होतो अंबीला, कारण तिथून आम्हाला आजी आणि बाबांना घ्यायचं होतं. मग आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही आजी बाबांच्या घरी पोहे खाल्ले नाश्त्यासाठी. आणि मग खूप अडचण होत होती, खूप थकलो होतो आम्ही. मग आम्ही संध्याकाळ झाली होती, तर आम्ही थोडासा चहा घेतला आळंदीला. मग आम्ही पोहोचलो पुण्याच्या एअरपोर्टवर आणि पुण्याचं एअरपोर्ट खूप भारी होतं. खूप छान होतं पुण्याचं एअरपोर्ट. पण आमची फ्लाईट डिले झाली होती, म्हणून आम्हाला इंडिगोच्या तर्फे KFCचे बर्गर आणि कोल्ड्रिंक फ्रीमध्ये भेटली होती. ते तरी चांगलं केलं इंडिगोने. आणि इंडिगोची फ्लाईट नेहमीच डिले होती आणि आमच्या सगळ्यांचे डोळे दुखत होते. आम्ही सगळे खूप बोर होत होतो आणि खरंच यार खूप टाइमपास केला आम्ही, खूप बोर झालतं. पण फायनली आमची फ्लाईट आता निघणार होती आणि हा होता माझी क्लिप, जे की मी एरोप्लेनमध्ये बसले होते आणि वरतून व्ह्यू खूप भारी दिसत होता. हे आहे एरोप्लेनचा टेक ऑफ घेताना. आणि मग हा बघा वरतूनचा व्ह्यू किती भारी दिसतंय, खूप भारी दिसत होतं. मग फायनली आम्ही पोहोचलो होतो केरळच्या एअरपोर्ट वरती. खूप वुडन थीम मध्ये केरळाचं एअरपोर्ट होतं, खूप भारी होतं आणि वरतून क्रिसमस ची थीम होती त्या केरळाच्या एअरपोर्टवर, खूप भारी होती. मग आम्ही कारमध्ये बसलो होतो. आम्ही 2 कॅब बुक केल्या होत्या 8 जणांसाठी आणि मग आम्ही आमच्या त्या 2 कॅब आम्हाला आमच्या हॉटेलवर सोडवणार होते. मग मी रात्रीचं शूटिंग नाही केलं, कारण खूप थकलो होतो. आणि हा आहे सेकंड डेचा व्ह्यू, खूप भारी होतं केरला. आणि आता भेटूया पार्ट 2 मध्ये. बाय.